तेव्हा मार्ग स्मशानातून जात असेल तर जर त्या चितापाहून घेवा जायचा नसतं, घेता आलाच तर घ्यायचा असतो चितेवरचा अंगार, स्वातंत्र्याचा शिंगार म्हणून, आणि पेटवायच्या असतात हृदयामध्ये क्रांतीच्या ज्वाला, उद्याच्या यशाच्या प्रवाला. याच्यापेक्षा कुठलाही शब्द तुमच्या यशासाठी किंवा तुमच्या प्रयत्नासाठी दुसरे असतात. हे शेवटचे शब्द तुमच्यासाठी, शेवटचे. यापुढे तुमच्या कौतुकाचा दुसरा शब्द जन्मले नाही की ते पूर्णविरामचा. एवढं मोठं काम आपण म्हणून आपलं आम्ही वर्तमानपत्रात अभिनंदन केलंच आहे, किती कौतुक करावं ते सारखं चालूच आहे. परंतु इथपर्यंत चालून थांबणार नाही. आता अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मी शिक्षकांबद्दल दोन वेळी बोलणार, मी जास्त वेळ घेणार नाही. आणि शिक्षकांना मार्गदर्शन करायला मी खूप भीत असतो. आतापर्यंत माझा अनुभव आहे. शिक्षकांविषयी बोलायचं जमून बोललं पाहिजे. आता शिक्षक असतात आणि शिक्षक देश घडवतात. हे भाषण ऐकली आणि पुढे खिजळे सर, आम्ही अनेक कार्यक्रमाला गेलो 5 सप्टेंबरच्या. यावर्षी दुर्दैवाने पोळ्या दिवशी आल्यामुळे आम्हाला कुठे बोलवलं नाही, तिकडे शेताकडे जावं लागलं. नंतर 5 सप्टेंबरची अनेक भाषणं आम्ही केली. शिक्षक देश घडवतात, खरंच शिक्षक देश घडवतात. त्यातला गंमत जरी सोडून दिली तरी शिक्षकच देश घडवतात. पण पुढे काय होतं, मग माझ्या डोक्यात एक विचार आला किंवा शिक्षक देश घडवतात ही गोष्ट खरी आहे. तर मी असं 2 वेळी आता बसल्या बसल्या लिहित होतो की शिक्षकांनी देश घडवायचा, शेतकऱ्यांनी देश वाढवायचा, अधिकाऱ्यांनी देश तुडवायचा आणि पुढाऱ्यांनी चक्क तो बुडवायचा. माझ्या प्रिय शिक्षक बांधवांनो, तुम्ही घडवलेला देश, शेतकऱ्यांना वाढवलेला देश, या देशातले भ्रष्ट अधिकारी आणि या देशातली भ्रष्ट पुढारी जर तुडवून बुडवून टाकत असतील तर घडवण्याचीच काय गरज आहे असा प्रश्न तुमच्या मनात का निर्माण होत नाही? आपण आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण केले पाहिजे की अरे आपण निर्माण केलेली पिढी ही अधिकारी मंडळी तुडवते, आम्ही घडवतोय. आमचा शेतकरी बांधव रात्रंदिवस शेतामध्ये काम करून त्याचं पालन पोषण करून त्याला वाढवतोय आणि भ्रष्ट प्रशासन त्याला तुडवून टाकतंय. आणि भ्रष्ट हे पुढारी लोक त्याला पार बुडवून टाकतात. मग आपल्या घडवण्यामध्येच काही दोष आहे याचा आत्मपरीक्षण करण्याची कशा पद्धतीचं शिक्षण तुम्ही लोकांना देणार आहात? मला मान्य आहे की इथून खूप काही बाहेर काढणार आहे. आता संस्था आता इंजिनिअरिंग पॉलिटेक्निकल म्हणल्यानंतर हजारो इंजिनियर्स, कधी एकदा इंजिनियर होईल. सगळ्या आमच्या माझ्या भगिनी बसल्या, एकदा पटकन इंजिनियर झालं की असं होईल तसं होईल. आणि स्वप्नांच्या दुनियेत तुम्ही सगळेजण आहात आणि बरं असतं स्वप्नातच राहावं. वास्तवात आलं ना तर काळजामध्ये आग पडते, भेगा पडतात. वास्तव महाभयानक असतं. म्हणून माणसाचं आयुष्य स्वप्नात जगलेलं चांगलं असतं. बरोबर आहे की स्वप्नामध्ये थोडंसं आराम वाटतो. यातून सगळ्या गोष्टी बाहेर पडणार. मी मगाशी धाराशिव सरांचं भाषण आहे. आमचे विजय कुमार बोलले की ते समुद्रासारखे शांत आहे, वादळात होण्याची शांतता आहे. त्याचं कारण असं आहे, मला नेहमी त्यांच्याकडे बघितल्यानंतर अमेरिकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडींची आठवण होते. आपल्यापैकी जर तुम्ही जॉन एफ केनेडींचं चरित्र वाचलं असेल आणि बसवराजांना पाहिलं असेल तरी त्यांच्या आणि यांच्या प्रत्येक कृतीमध्ये कसं साम्य आहे ते फक्त एका उदाहरणावर म्हणता येईल. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर जॉन एफ केनेडीने जगातल्या सर्व परराष्ट्र मंत्र्यांना जेवणासाठी अमेरिकेला बोलवलं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं जेवण म्हटल्यानंतर काय सगळे परराष्ट्र मंत्री सगळ्या देशाच्या मस्तपैकी व्हाईट हाऊसला पोहोचले. ते मग जेवणाचा सुंदर बेत, तो छान मेज बसला सजवला तसा, त्याच्यावरचा तो चमकदार कागद, सुंदर प्लेटा, सुंदर चमचे, तिथे तर काय सगळे चांदीचे चमचे होते, खायला प्यायला सगळ्या गोष्टी भरपूर सुरेख असं मैफिल, भोजनाची मैफिल तिथे जॉन एफ केनेडीच्या भरणामध्ये अमेरिकेमध्ये भरली. आणि जॉन एफ केनेडी अमेरिका राष्ट्राचे अध्यक्ष असताना स्वतः लोकांना जेवायला लाडू घ्या, पुरी घ्या, है ना, थोडेसे 2 पीस घ्या, आपला ग्लास रिकामा रिकामा दिसतोय थोडं पाणी त्याच्यामध्ये घ्या, असं की आग्रहपूर्वक सगळ्याला गंमत बघा. आणि त्या सर्व ताटामध्ये ते पीस उचलून खाण्यासाठी उत्कृष्ट चमचे, अतिशय क्वालिटीचे चमचे, अगदी चांदीचे असतील माहित नाही, आता मला काय ती संधी मिळत नाही त्यांची. सगळ्यांची भोजन झाली. जॉन एफ केनेडी हजर जबाबी माणूस होता, अत्यंत अभ्यासू होता, अत्यंत चालाक होता. परंतु जेवण करत असताना जेवता जेवता आमच्या वामन सारखा, आमच्या पत्रकारामध्ये वामन छोटा जरी असला ना, जवळ आता तुम्ही हा बारीक दिसतोय, हा काय भविष्य आहे, तसा एक तिथला जेवणारा एक परराष्ट्र मंत्री उठला आणि त्याला विरोध करायची भूकी आली. मग त्याने इंग्रजीमध्ये तो विरोध केला. त्याचं मराठी भाषात मी आपल्याला सांगतोय की जॉन एफ केनेडी मध्ये हे तुम्ही काय फक्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षच नाही तर उत्तम स्वयंपाकी सुद्धा आहात. उत्तम स्वयंपाकी सुद्धा, किती छान पदार्थ तुम्ही बनवले. जॉन एफ केनेडीच्या लक्षात आलं की आपला अपमान करण्याचा हा त्यांचा हेतू दिसतोय. जॉन एफ केनेडी म्हणाले, मी उत्तम राष्ट्राध्यक्ष तर आहेच, उत्तम स्वयंपाकी तर आहेच, पण उत्तम जादूगर सुद्धा आहे. सगळेजण म्हणजे जादूगर, तुम्ही कसे काय जादूगर, मी दाखवणार आहे तुम्हाला जादूचा प्रयोग, आपण जरा शांत बसा. तसा त्यांचा जादूचा प्रयोग आपल्याला बघायला मिळणार आहे, आपण जरा शांत बसा. सगळेजण मग जेवण वगैरे झाले. नेहमीप्रमाणे पानाचं तबक असेल, सुपारी असेल, काय पुन्हा तंबाखू जे काय असेल ते असेल, सगळ्यांनी मारले, पार भरले आणि सगळेजण शांतपणाने बसले. जॉन एफ केनेडी सर्वांच्या समोर आले आणि त्यांनी म्हणले, आता मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे माझा जादूचा प्रयोग तुम्हाला करणार. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यापर्यंत जादूचा प्रयोग बघायला मिळाला. जादूच्या प्रयोगाला सुरुवात झाली. जॉन एफ केनेडीने एक टेबलावरचा चमचा उचलला, एक टेबलावरचा चमचा उचलला, स्वतःच्या पोटाच्या खिशामध्ये टाकला. सगळ्यांना विचारलं, कशी वाटली माझी जादू? ती म्हटले, नाही काय जादू, टेबलावरचा चमचा उचलला आणि पोटाच्या खिशात टाकला, इथं कुठे जादू आहे? ते बोलले, अजून थोडी छान, अजून थोडी छान. जोगमाजी, ही बसवरांच्या शांतीबद्दल बोलतोय, पुन्हा आपण लक्षात घ्या, अजून थोडी शांती. म्हणजे हा जो चमचा आहे ना, हा मी माझ्या पोटाच्या खिशामध्ये टाकतो. टाकलेला आपण सर्वांनी बघितला का? हो म्हणजे बघितला. आता हा चमचा मी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याच्या पोटातून बाजूला काढतो. म्हणजे कसं शक्य आहे? म्हणजे हो, हे शक्य आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला सन्मानपूर्वक बोलवलं कि आप जरा आइए सामने और जादू से आपकी जेब में जो ये चमचा गया है उसे निकाल कर लोगों के सामने रखिए. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यानं जेवता जेवता गुपचूप चोरलेला चमचा आपल्या खिशात टाकला आणि सर्वांच्या समोर ठेवला आणि स्वतः सुद्धा टाळ्या वाजवल्या.
काय काय घडलं? जॉन एफ केनेडी किती चाला बोलला. त्यानंतर सांगितलं असतं जाहीर सभेमध्ये की पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने जेवता जेवता चमचा चोरलाय, त्याला आणखी एक महायुद्ध पेटलं असतं का नसतं? चमचाही जाऊ दिला नाही आणि त्याचा अपमानही होऊ दिला नाही. आपलं काम मात्र साध्य करून घेतलं. त्याचं नाव जॉन एफ केनेडी आणि आमच्या औसा तालुक्यातला बसवराज घाशे दुसरा जॉन एफ केनेडी. माणसं ओळखायची मला खूप चांगली सवय आहे. मी माणसं भविष्यात मला भविष्य सुद्धा कळतं. मला काय काय कळतं, मला खूप काय काय कळतं. त्याचं कारण आहे मी कळत्या लोकात राहिलो, सतत कळत्या. म्हणजे अशी एकही गोष्ट आता मला न कळायची उरलेली नाही. कारण 30-35-40 वर्ष आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये अनेक गमती जमतीमध्ये मी सगळ्यांचा साक्षीदार आहे. आणि म्हणून मी कधी कधी म्हणत सुद्धा असतो कि मुझे शराब पीने वालों से डर नहीं लगता. मुझे शराब पीने वालों से डर नहीं लगता, क्योंकि शराबी तो पी पी के अपने आप को खत्म कर देता है. मुझे दूध पीने वालों से ज्यादा डर लगता है, क्योंकि वो जी जी के समाज को खत्म कर देते हैं. दुधाच्या बळावर मिळालेली ताकद समाजाचे अश्रू पुसण्यासाठी आज कुणीही करत नाही, तर त्या समाजाला कुचलण्यासाठी, दैत्री बनवण्यासाठी, त्याचं शोषण करण्यासाठी हा दूध पिऊन शक्तिमान होतो. त्यापेक्षा दारू पिलेली बरी. त्याचा त्रास न होत नाही. मरण निवड खराब होईल, का व्हायचं होईल, राम नाम सत्य. त्याचा त्रास तर नाही. मी दारूचं समर्थन करतोय असं म्हणू नका. दारू ही वाईट गोष्ट आहे, तुम्ही सुद्धा पिऊ नका. आणि डायबिटीज असेल तर मला सोडू. हा विनोदाचा भाग माझा यातलं म्हणून हे आहे की तुमच्यात असलेली जी शक्ती, तुमच्यात असलेली जी पॉवर आहे, ती पॉवर लोकांच्या कल्याणासाठी खर्च झाली पाहिजे. लोकांचं शोषण करण्यासाठी होता कामा आहे. हा त्यातला माझा मार्ग. आणि शराबी माणसाकडे तर काही अपेक्षा करणारच नाही आपण. दूध पिणाऱ्या पैलवानाला कुठे केस पाहिजे नाही. समजा रस्त्याने 2 माणसं चालले, ते दारुडा पिऊन चालले आणि दुसरा पैलवान आगे डुलत चाललाय. माझ्यासारखा माणूस तिथं आपलं काहीतरी अडचण येऊन ऍक्सिडेंट होऊन पडला. दारुड्याला स्वतः चालता येईल तर त्याला कसं उठवेल? है की नाही? मग दूध पिणाऱ्यानेच उठवलं पाहिजे. उठवत नाही, याला पाहिजे. माझ्या विरोधात गेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. ही समाजाची दुसरी महत्वाची गोष्ट. सर आपण एका फार महत्वाच्या मुद्द्यावर मगाशी बात करतो आणि आपण भारताच्या नाही जगाच्या हवामानाच्या संदर्भामध्ये बोलतो. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि हवामानाच्या संदर्भात बोलताना वर्ष लागण्याचं आपण समर्थन केलं. खूप मोठ्या गोष्टी आपण बोलून गेला. प्रत्येक गोष्टीला आपण स्पर्श केला. ओझोनचा थर आपण जो उल्लेख केला, ओझोनच्या थरामुळे जमिनीवर पडणाऱ्या अतिनील किरणांच्या संदर्भामध्ये जो बोलला, मी कालच असं वाचत होतो की 1600 किलोमीटर लांबीचा, 800 किलोमीटर रुंदीचा ओझोनच्या थराला फार मोठं छिद्र पडलं, एवढं मोठं, आणि ते अटलांटिक महासागरावर. म्हणून येणाऱ्या 20 वर्षामध्ये जर हे प्रदूषण थांबलं नाही, वृक्षाची लागवड झाली नाही किंवा निसर्गाची हानी झाली नाही, तर तुमचं माझं सर्वांचं येण्याची शक्यता आहे. म्हणून या शाळेत, या महाविद्यालयामध्ये संशोधन करणाऱ्या लोकांनी अगदी याही गोष्टीचा प्रामाणिकपणाने विचार केला पाहिजे की पर्यावरणाचं रक्षण आणि संरक्षण कसं. आपण बोलता बोलता म्हटलं की सौर ऊर्जेचा वापर झाला पाहिजे. माझं डोकं जरा त्याच्याही पलीकडे गेलं. मी म्हटलं जमिनीपासून 3000 फूट अंतरावर सूर्याच्या प्रकाशाचा जो वेग आहे हा प्रचंड आहे. मग स्पेस पॉवर प्रोजेक्ट इथपर्यंत आपले शास्त्रज्ञ का जात नाही, आणि जर ते गेले तर या जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात मोदी आमच्या विश्वेश्वर या शिक्षण संस्थेतून आमच्या
आपल्या कॉलेजमधून एखादा असला शास्त्रज्ञ निर्माण की जो अवकाशात बीज निर्माण करेल, अवकाशात सूर्याची बीज संकलित करेल, तिथंच त्यावर तो प्रक्रिया करेल आणि तिथूनच तुमच्या ती मीटरला पाठवेल आणि तिथंच तुमच्या घरामध्ये लाईट राहील, हे भविष्यात का घडणार? आणि सौर ऊर्जेचा वापर जर जमिनीवर होऊ शकतो तर तो अवकाशात करणार. साधा महत्वाचा विषय, याच्यावर सुद्धा आपण सर्वांनी चर्चा केली पाहिजे, याच्यावर सुद्धा आपण सर्वांनी विचार केला आहे. स्पेक्ट्रमचा आपण उपयोग करून घेतोय. स्पेक्ट्रम म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही. अवकाश